ते त्यांचं काम आहे. चाललं प्रवचन डेली, आपण कशाला इथनं बोलवायचं, त्यांनी विचार करायला पाहिजे ना. प्रवचन खंडित होतं एक दिवस. हां, आज म्हणजे आज संध्याकाळी इथे या म्हणले मंदिरपाशी. मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 93, गाथा नंबर 35. हाँ, पान 53, गाथा नंबर 35. जो समभाव परिट्ठिय हम जो यही कोई पुरे परमानंदु जनंतु पडो तो परमप्पु हवे. जो प्रतिष्ठित समभाव में उन योगियों के प्रगट है जिससे प्रगट हो परम आनंद प्रगट व परमात्मा है. आचार्य योगींद्र देवी, परमात्मा प्रकाश ग्रंथ. सर्व जीवाला परमात्मा बनण्याचा मार्ग, परमात्मा बनण्याचं स्वरूप आणि जो परमात्मा आहे तोच परमात्मा बनणार आहे. जो नाही तो कधीही बनू शकत नाही. आपण भोजन सामग्री तयार करतो, पण त्याच्यामध्ये शक्ती आहे म्हणून ती व्यक्ती प्रगट होत आहे. आणि ज्याच्यामध्ये शक्ती नसेल तर त्याच्यात ती प्रगट होत नाही. पण मागातल्या एका गाथेत सांगितलं, आत्ता जो आत्मा आहे तोच आत्मा काय आहे, परमात्मा होणार आहे. अन्य दुसरा कोणीही परमात्मा होणार नाही. जो आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याला कारण परमात्मा रूपाने शुद्ध रूपाने जाणेल, ध्यान करेल, अनुभव करेल, तो सम्यदृष्टी होईल. आणि जो सम्यदृष्टी होतो तो निमाणी कार्य परमात्मा बनतो. मग देव गुरु शास्त्राने आपल्याला मार्ग सांगितला, मार्ग दाखवून दिला. त्या मार्गाने जो लोक जे जीव जाणून श्रद्धान करतील, त्या रूपाने परिणमन करतील, तर ते जीव अल्पकाळामध्ये अनंत सिद्ध भगवान ज्या सिद्धशिलेवरती विराजमान आहे तिथेही ते जीव त्या ठिकाणी उत्पन्न होऊन राहतील. जे नाही आत्ता पुरुषार्थ करतील, पुढे भविष्यकाळामध्ये जेव्हा पुरुषार्थ करतील तेव्हा तेही जीव काय करतील, त्या सिद्ध भगवंताच्या अनंत सिद्धापाशी जाऊन स्थित राहतील. अभव्य जीव आहे, अभव्य जीव सतत संसारातच राहणार आहे. अभव्य जीवाचं एक पहिलं गुणस्थान असतं आणि भव्य जीवाचे पहिल्या गुणस्थानापासून 14वे गुणस्थान सर्व भव्य जीवालाच होतात. एक दुसऱ्या अपेक्षेने पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्वामध्ये 2-3 प्रकारचे मिथ्यादृष्टी पहिल्या गुणस्थानात असतात. एक अभव्य अनादि अनंत मिथ्यादृष्टी, एक भव्य अनादि मिथ्यादृष्टी आणि साधी मिथ्यादृष्टी. अभव्य पहिल्या गुणस्थानात अनादि कालापासून
अनंत कालापर्यंत पहिल्याच गुणस्थानात मिथ्यात्वात राहणार, त्यांना दुसरं गुणस्थान कधी प्राप्त होत नाही. ज्यांना दुसरं तिसरं गुणस्थान प्राप्त झालं ते भव्यच असतात, अभव्य असत नाहीत. मग जो भव्य आहे पण अनादी कालापासून आजपर्यंत त्यांनी स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करून औक्षमिक सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही, पण तो कसा आहे? अनादी भव्य मिथ्यादृष्टी दुसरा झाला. तिसरा भव्य मिथ्यादृष्टी. भव्य होता सम्यक दर्शन प्राप्त केलं, औक्षमिक क्षाऔक्षमिक, परत त्याचं सम्यक दर्शन सुटलं आणि तो परत पहिल्या गुणस्थानात आला. पहिल्या गुणस्थानामध्ये असे मिथ्यात्वाचे 3 प्रकारचे मिथ्यादृष्टी असतात आणि अभव्य पहिल्या गुणस्थानाला सोडून कधी दुसऱ्या आधी गुणस्थानाला प्राप्त होत नाही. भव्य पहिल्यातून 4थ्या जातील, 5व्या 7व्या जातील, 7व्यातून परत खाली 6व्या 5व्या 4थ्या 3ऱ्या 2ऱ्यामध्ये पहिल्यामध्ये येऊ शकतात. मग असा ज्या जीवाने पुरुषार्थ करेल तो काय होतो? स्वरूपाला प्राप्त होऊन निर्वाण प्राप्त करू शकतो. 54 पानावरती खालचा पॅरेग्राफ राहिलेला आहे. इथले हे प्रभाकर भट्ट, जो आत्मस्वरूप योगीश्वरों के हृदय में पुरायमान है वही उपादेय है. मग जे मुनिराज आहे त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या ज्ञानाचा विषय जे आत्म्याचं स्वरूप आहे ते त्यांच्यासाठी त्यांना उपादेय आहे. मग तसं आपल्या आत्म्याचं, आपला आत्माही आपल्या शरीरामध्ये आहे आणि असा आपल्या आत्म्याचं स्वरूप चैतन्य ज्ञान दर्शन मात्र असा स्वतःचा शुद्ध आत्मा ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे, आश्रय करण्यासाठी उपयोगी आहे, चिंतन मनन करण्यासाठी उपयोगी आहे. हे सांगितलं. जो योगी वितराग निर्विकल्प समाधि में लगे हुए हैं, संसार से परान्मुख है, उन्हीं के वह आत्मा उपादेय है. मग जे मुनिराज वितराग निर्विकल्प समाधी ध्यानामध्ये लावलेले आहेत, स्थिर होतात, म्हणजे कसे आहेत? संसारापासून परान्मुख आहेत, त्यांच्यासाठी तो आत्मा कसा आहे? उपाधी म्हणजे ध्यान करण्यासाठी उपाधी आहे. और जो देहात्म बुद्धि विषयासक्त है वे अपने स्वरूप को नहीं जानते हैं, उनके आत्मरुचि नहीं हो सकती है, यह तात्पर्य है. मग देहात्म बुद्धी जी ज्याच्या ज्ञानामध्ये, बुद्धीमध्ये, विचारामध्ये शरीर म्हणजेच मी आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच शरीर आहे, असे ज्याच्या ज्ञानामध्ये 2 भिन्न द्रव्याला एक रूपाने श्रद्धान करतो, ज्ञान करतो, त्या नावाचं देहबुद्धी आत्मा. देहामध्ये आहे म्हणून देहबुद्धी असते असा नियम नाही. देहामध्ये तीर्थंकर सुद्धा देहामध्ये आहे. तीर्थंकर सुद्धा 5 तीर्थंकर बालब्रह्मचारी आणि 19 तीर्थंकर वैवाहित झालेले आहेत. त्यामध्ये पहिल्या तीर्थंकरांनी 2 विवाह केले. शांतीनाथ, कुंतुनाथ, अरहंतनाथांनी 96,000 स्त्रिया आहेत. मग हे विषयामध्ये आसक्त होते का नाही? मग श्रद्धेच्या अपेक्षेने आत्मा आणि शरीर भिन्न आहे ही श्रद्धा त्यांना होती. स्वपराचं ज्ञान होतं, स्वतःच्या आत्म्याचे ध्यान करत होते. आदिनाथांना किती संतती झाल्या? 103, 101 मुलं आणि 2 कन्या. मग विषयाला न भोगता झाले का?
मग भोगलं का नाही? मग याचा अर्थ सर्वथा विषयापासून विरक्तचा अर्थ काय आहे? सर्वथा विषयापासून विरक्त मुनिराजच आहेत. चौथ्या गुणस्थानामध्ये, पाचव्या गुणस्थानामध्ये प्रतिमा घेत नाही तोपर्यंत एक देश विरती आहे. प्रतिमेमध्ये सातवी प्रतिमा कोणची आहे? ब्रह्मचारी. ब्रह्मचारी कितव्या प्रतिमेत सांगितलं? सातव्या. जे तुम्ही 6व्या प्रतिमेपर्यंत लग्न करू शकता. नियम काय? जे आगम सांगतं, जेव्हा तुम्ही 7वी प्रतिमा आणि ब्रह्मचरी व्रत या दोन्हीमध्ये फरक आहे. मग 7वी प्रतिमामध्ये प्रतिमेच्या अपेक्षेने तिचं ब्रह्मचारी आहे आणि इथे यथाशक्ती अष्टमी चतुर्थी जे का असेल त्या अपेक्षेने ब्रह्मचारी व्रत आहे. मग म्हणून तिथे आचार्य सांगतात, तीर्थंकर सुद्धा गृहस्थावस्थेमध्ये विषय कशावर परिणत होते का नाही, पण त्याला आत्म्याचा स्वभाव मानत नव्हते. म्हणून समयसारमध्ये आचार्यांनी 2-3 उदाहरणं दिलेली आहेत. एखादा व्यक्ती अरुचिपूर्वक दारू पितो. काय करतो? अरुचिपूर्वक दारू पितो, त्याला नशा चढत नाही. एक उदाहरण दिलं. वैद्य विष भक्षण करतो, पण विष त्याला मारत नाही. काय केलं? विष भक्षण करतो, त्याला विष मारत नाही. पांडव जुगार खेळले. मग जुगार खेळणं हे पुण्य का पाप? पाप. मग पांडवांपाशी कोणतं सम्यक दर्शन होतं? शाही. शाहीक सम्यक दृष्टी तद्भव मोक्षगामी. त्यांना सुद्धा 12-14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. राम बलभद्र त्याला सुद्धा वनवास भोगावा लागला. जे कर्म कोणी असू दे त्याला सोडत नाही. म्हणून दारू पितो रुची नाही आणि विष खातो पण मरत नाही. मग दारूच्या ठिकाणी, विषाच्या ठिकाणी पंचेंद्रियाचे विषय भोगतो, तरी तिथे दारू पिल्याला निशा चढत नाही आणि विष खाल्ला तर मरत नाही. जो वैद्य आहे त्या वैद्याला विष खाल्ल्यानंतर विषाची मारक औषधी माहीत आहे, तो ग्रहण केल्यामुळे तो मरत नाही. तसं सम्यक दृष्टी जीव भोगत असताना विष ग्रहण करत आहे, मदिरा पीत आहे, पण विषाला मारक अशी सामायिक चळला आत्म्याचं ध्यान करतो, त्याच्यामुळे त्याला काय आहे, ते विष त्याला मारक नाही. हे दुसरं उदाहरण दिलं. तिसरं, एखादा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती चोरी केलेला आहे आणि चोरी करत असताना रस्त्याने फिरतो, पण त्याच्या हमेशा मनात काय असतं, आपल्याला कोतवाल किंवा पोलीस पकडू नये, गुन्हा केलेला आहे पकडू नये. पण तो पकडला गेला. मग चोरी केलेला पकडला गेला पोलिसाकडून. मग आता त्या ठिकाणी तिथे पराधीनतेचं दुःख भोगतो का नाही? मग भोगत असताना त्या दुःखाला योग्य मानतो का? मग तसंही त्या त्याला अप्रत्याख्यानादी कशारूप कोतवालाच्या द्वारे हा काय केला गेला, पकडला गेलेला आहे, पण तो त्याला तिथे उपादेय मानत नाही. म्हणून मग इथे मुख्य रूपाने मुनीच्या अपेक्षेने सर्वथा त्याग केलेला आहे, त्यांच्या अपेक्षेने. आणि 4-5व्या गुणस्थाना, 4थ्या गुणस्थानामध्ये त्याग नाही, संयम नाही, पण 4थ्या गुणस्थानामध्ये चारित्र्याचा सद्भाव आहे.
त्याग आणि चारित्र्यामध्ये आपण भेद पाहिला का नाही मध्ये? काय भेद पाहिला? चारित्र्य आणि त्यागामध्ये भेद काय पाहिला आता आपण? त्यागाला परद्रव्याची अपेक्षा आहे. उपवास करायचा, एकासन करायचा, प्रतिमा घ्यायचे, मुनी बनायचं आहे. याला बहिरंगातल्या पदार्थाच्या त्यागाची आवश्यकता आहे. त्याला म्हणतात बहिरंग चारित्र. संयम, चरणानुगाच्या अपेक्षेने चारित्र आणि एक अपेक्षेने त्याला संयम म्हटलं गेलं. आणि चारित्राला कषायाच्या अभावाचं नाव चारित्र आहे. मग पहिल्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी जनित कषायाचा उदय आहे. मग त्या ठिकाणी अनंतानुबंधी जनित कषाय श्रद्धा आणि चारित्र दोघांचा घात करते, पण त्याला द्विघाती म्हटलं. जे अनंतानुबंधी कषाय श्रद्धेलाही मलिन करते आणि चारित्रालाही मलिन करते. म्हणून पहिल्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधीचा उदय असल्यामुळे चारित्र त्या ठिकाणी नाही. आणि तो जीव चौथ्या गुणस्थानाला प्राप्त झाला, अनंतानुबंधी कषायाचा अभाव झाला, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, तर त्याच्या अंतरंगामध्ये चारित्र आहे आणि बहिरंगामध्ये त्याग नाही. म्हणून चौथ्या गुणस्थानामध्ये संयम नाही, पण चारित्र आहे. आणि चारित्राचे जे 7 भेद आहेत, चारित्राचे 7 भेद: सामायिक, छेदोत्तापना, पर्याय विशुद्धी, सूक्ष्म सांप्राय, यथाख्या चारित्र. संयमात संयम आणि असंयम. मग तो असंयम 2 प्रकारचा. एक पहिल्या गुणस्थानामध्ये असणारा असंयम, तिथे चारित्र पण नाही, संयम पण नाही. चौथ्या गुणस्थानामध्ये असंयम आहे. षटकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग नाही, 5 इंद्रिय मनाच्या विषयाचा त्याग नाही. जे 12 प्रकारची अविरती बहिरंगामध्ये आहे असंयममध्ये, पण अंतरंगामध्ये अनेक कषायाच्या चौकडीच्या अभावाचं चारित्र आहे. म्हणून चारित्रामध्ये आणि संयमामध्ये हा भाव आहे. चरणानुगाच्या ग्रंथात चारित्राची व्याख्या करताना तिथे 5 इंद्रियाच्या विषयापासून विरक्त, हिंसादी 5 पापापासून जो विरक्त आहे त्याला तिथे चारित्र म्हणतात. जे चरणानुगाच्या अपेक्षेने बहिरंगातल्या क्रियेला, त्यागाला चारित्र म्हटलं. आणि ते सांगतात की जिथे एक कषायाच्या चौकडीचा अभाव झाला, तर तिथे चौथ्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र तिन्ही आहेत. म्हणून तो जीव मोक्ष मार्गस्थ आहे. मग इथे संसारापासून विरक्त असं स्वरूप को नहीं जानता है. जे 6व्या 7व्या गुणस्थानावरती मुनिराज, त्यांची ध्यानाची जी स्थिरता, उपयोगाची स्थिरता त्यांची जशी असते, तशा 4थ्या 5व्या गुणस्थानामध्ये ध्यानाची स्थिरता नाही. म्हणून त्यांना जशा स्थिरतेचा आत्म्याचा अनुभव होतो, तशा स्थिरतेचा आत्म्याचा अनुभव खालच्या गुणस्थानात नाही. म्हणून त्याला स्वरूप को नहीं जानता है. याचा अर्थ सर्वथा स्वरूपाला जाणत नाही असं नाही. मग आपण एक उदाहरण पाहिलं होतं. मिरची कांडाची मशीन आहे आणि त्याला 4 पहार आहेत आणि सर्व ठिकाणी 1-1 किलो मिरची प्रत्येक ठिकाणी त्या उकळामध्ये ठेवलेली आहे. आणि मशीनला 4 पहार होत आहेत, पण तिथे काय आहे, 4ही पहार चालू आहेत. आणि बटन सुरू केलं आणि सर्व ठिकाणी
मिरची चालू आहे तर एक ठिकाणी 7 किलोची पहार, 5 किलोची पहार, 4 किलोची पहार, 3 ठिकाणी 3 पहार आहेत आणि एक ठिकाणी पार नाही. मशीनचं बटन सुरू केलेलं आहे. मग आपण काय पाहणार, कोणत्या पहारेच्या वजनाच्या द्वारे मिरची लवकर कुठली जाणार. 7 किलो लवकर होणार, 5 किलोची त्याच्यापेक्षा थोडा उशीर लागेल आणि 4 किलोला त्याच्यापेक्षा जास्त लागेल. मग आपण काय पाहू लागलो, मिरची बारीक होऊ लागले ती पाहू लागलो. मग त्याला म्हटलं जातं प्रमिती फळ. ते बघू नका, कोणत्या पहारेच्या द्वारे किती वेळात मिरची कुठली गेली ती बघू नका. तिघांचा पहार पडतो का नाही, म्हणजे प्रत्येक पार त्या मिरचीवर पडत आहे हे सगळ्याचं सामान्य आहे. तसं 4थ्या, 5व्या, 7व्या गुणस्थानामध्ये स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतात. ही ध्यानाचा विषय आणि ध्यान समान आहे, पण फरक काय आहे. 6व्या, 7व्या गुणस्थानावरती मुनिराज आहे, तर 3 कषायाच्या चौकडीच्या आभावामध्ये तेवढी कर्माची निर्जरा होणार आहे. प्रतिमाधारी आहे, 2 कषायाच्या चौकडीच्या अभावामध्ये तेवढी कर्माची निर्जरा जास्त होणार आहे. आणि 4थ्या गुणस्थानावरती आहे, 1 कषायाच्या चौकडीच्या अभावामध्ये निर्जरा होणार आहे. निर्जरा तर तिघांची आहे. तिघेही शुद्ध आत्म्याचं ध्यान करतात, पण कषायाची चौकडी, ध्यानाची स्थिरता याच्यावरती काय होणार आहे, कर्म जास्त नष्ट होणार आहे. कर्म सर्वथा नष्ट करून निर्वाण प्राप्तीसाठी मुनीचीच आवश्यकता आहे. आणि मुनी अवस्थेमध्ये जे ध्यान स्थिरता होईल ती खालच्या गुणस्थानामध्ये होत नाही. पण सर्वथाच होत नाही असा नियम नाही. जरी त्यांनी दिले अटकणे, अपने स्वरूप को नहीं जानते हैं, आणि तेवढ्या प्रकारची स्थिरता नाही तिथे समजून घ्या. आणि आत्मरुची नाही हो सकती है. मग गृहस्थी आहे, काम धंदा नोकरी व्यापार आधी त्याला सगळं करावं लागणार आहे. मग तो करून राहिलेल्या वेळामध्ये तो काय करणार, इकडे ध्यान चिंतन मनन करणार आहे. मग त्या अपेक्षेने तिथे होत नाही. हे या ठिकाणी मग लोक इथे काय करतात बघा, मुनीला सांगितलं स्वरूपाचं ध्यान, बाकीच्या लोकाला ध्यान होत नाही. मग तो अर्थ काय करतात, 4थ्या, 5व्या गुणस्थानावरती जीवाना शुभ भावाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. शुद्ध भाव त्यांना शुद्ध आत्म्याचं ध्यान होत नाही. जे मोक्ष मार्गाची सुरुवात, निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती शुभ भावाने पुण्याने होते. मग निश्चय सम्यक दर्शन जर पुण्याने होईल तर अरहंत अवस्था सुद्धा पुण्याने प्राप्त व्हायला पाहिजे. मग अरहंत अवस्था पुण्याने प्राप्त होते का दीपा? अरहंत अवस्था पुण्याने प्राप्त होईल का? नाही. पुण्याचं फळ अरहंत अवस्था आहे. समोशरण आदी विभूती हे पुण्याचं फळ आहे. मग अरहंत अवस्था जी प्राप्त झाली त्या अरहंत अवस्थेच्या फळाच्या प्राप्तीसाठी 2 शुक्ल ध्यान कारण आहेत. पृथकत्व, वितर्क, विचार आणि अविचार नावाचे 2 शुक्ल ध्यान आहेत. मग ती 2 प्रकारची शुक्ल ध्यानं स्वतःच्या शुद्ध आत्म्याला लक्ष करूनच होतात. जे शुक्ल ध्यान हे शुद्ध भाव आहे. शुक्ल ध्यान शुभ पुण्य परिणाम नाही. म्हणून याचा कर्म शुभ भावाने निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल.
तर शुभ भावाने अरहंत अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. आणि सिद्ध अवस्था तेही काय आहे, तिसऱ्या चौथ्या शुक्ल ध्यानाचं फळ आहे. म्हणजे अरहंत आणि सिद्ध अवस्था हे पुण्याचं फळ नाही. पुण्याच्या परिणामाचं होणारा पुण्यबंध, पुण्यपरिणाम, पुण्यबंध याचा संयोग निमाणे देवगतीच्या बंधाचीच कारण आहे. जसं पाप परिणाम, पाप कर्म नरक आणि तिर्यंच गतीच्या बंधाची कारण आहे, तसं पुण्याचे परिणाम, पुण्यकर्म बंध देव आणि मनुष्य गतीलाच कारण आहे, निर्वाणाला कारण नाही. जर पुण्याने निश्चय सम्यक दर्शन, पुण्याने अरहंत अवस्था, पुण्याने सिद्ध अवस्था प्राप्त होती असं मानलं तर सिद्धांना पुण्यात्मा म्हणा. मग सिद्ध पुण्यात्मा म्हटलं का कधी? शुद्धात्मा. म्हणजे याचाच अर्थ जर पुण्याने मोक्ष मिळत असेल तर अरहंतांना सत्तेमधलं पूर्वीचं पुण्य सगळं नष्ट करावं लागणार आहे. आणि नवीन एक पुद्गल परमाणूसुद्धा पुण्याचा बांधला नाही पाहिजे. म्हणजे सत्तेतलं सर्व पुण्य नष्ट करावं लागेल आणि नवीन एकही पुण्य बांधलं नाही पाहिजे. तेव्हा सिद्ध अवस्था प्राप्त होते. त्याचाच अर्थ काय झाला? अरहंतांना सुद्धा पुण्य सत्तेमधलं आणि नवीन पुण्य बांधण्याचं कार्य बंद केल्यानंतर मोक्ष झालेला आहे. मग पुण्याने जर मोक्ष होत असला तर मग अरहंताला पुण्य सोडण्याची आवश्यकता नव्हती. मग पुण्य घेऊनच काय केलं पाहिजे? मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. मग पुण्य आणि पाप, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत पुण्य आणि पापाचा सद्भाव आहे. जीव जेव्हा मुक्त झाला तर तिथे पुण्य आणि पाप दोन्हीही संपलेले आहेत. म्हणून मग अशा प्रकारे कोणी म्हणण्याचा अर्थ उलटा काढेल की सम्यक दर्शन शुभ भावाने होतं, चौथ्या पाचव्या गुणस्थानात ध्यान होतच नाही, व्यवहार सम्यक दर्शन होतं, तर हे उलटा अर्थ त्या ठिकाणी काढू नका. तिथेही प्रत्येकाला आपला स्वतःचा आत्मा कसा आहे, ध्यानासाठी उपयोगी आहे, अन्य दुसरा कोणीही नाही. आता गाथा नंबर 36. कम्मणिबद्ध विजोया देही वसंत विजोजी, होईन सयलुकयावी फड्डुमुनी परमपसोजी. जो कर्म से बंधता हुआ देह में रहता हुआ भी कभी पर ना हुआ, उनमें मानव परमात्मा. आगे, जो शुद्ध आत्मा से पृथक कर्म और शरीर, इन दोनों द्वारा अनादि से यह आत्मा बंधा हुआ है, तो भी निश्चय से स्वस्वरूप नहीं है यह कहते हैं. शरीर रूप नहीं यह कहते हैं. मग आता आत्मा आणि कर्म, शरीर हे जीवाला अनादि कालापासून आहे. म्हणून आचार्य काय सांगितलं? अनादि संबंधेच, या जीवाला अनादि कालापासून कर्माचा आणि शरीराचा संबंध आहे.
असं नाही की अन्य धर्मामध्ये आत्मा पहिले द्रव्य दृष्टीने आणि पर्याय दृष्टीने शुद्धच होता, नंतर तो कर्माने बांधला गेला, नंतर तो अशुद्ध झाला आणि नंतर तो परत तो शुद्ध होतो, असं जिनागमामध्ये सांगितलं नाही. म्हणून इथे आचार्य सांगते की अनादि संबंधेच, झाड आदुकर का कोई आदुकर, बी आदुकर का वृक्ष आदुकर, अनादि आहे. मग जी वस्तू व्यवस्था अनादि आहे त्याच्यामध्ये तर्क चालत नाही. चिंच आंबट का, साखर गोड का, आवळा तुरट का, मिरची तिखट का, स्वभाव तर्क अगोचरा. स्वभावामध्ये तर्क चालत नाही. मग तसं जीव अनादि संबंधे बांधलेला आहे. मग हे कोणत्या ज्ञानी कथन केलं? अनुपचरित अतद्भूत व्यवहारण्याने जीव अनादि कालापासून कर्म आणि शरणी बांधलेला आहे. हे कथन अनुपचरित अतद्भूत व्यवहारण्याने आहे. आणि इथे परत काय, निश्चयाने शरीरूप नाही आहे. मग परमशुद्ध निश्चयाने, कारण परमात्मा अनादि कालापासून शरीरामध्ये असताना सुद्धा शरीर रूप नाही. मग निश्चय आणि व्यवहार, मग आता आत्मा शरीरामध्ये राहत असताना शरीरापासून वेगळा आहे, हे फक्त साधूला सांगायचं. साधूनाच फक्त सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे, साधूनाच मोक्ष मार्ग व्हायचा आहे आणि बाकीच्या जीवांना नाही का? मग सर्वांना आहे. एक अपेक्षेने, का सांगितलं? एक अपेक्षेने साक्षात आणि परंपराने मुनीनाच मोक्ष होतो. 4थ्या 5व्या गुणस्थानामध्ये साक्षात मोक्ष होत नाही. म्हणून मुख्य रूपाने सर्व शास्त्र मुनीसाठीच आहे. एक अपेक्षेने मुनी लिंग धारण केल्याशिवाय मोक्ष होत नाही. म्हणजे ज्या ज्या लिंगाच्या द्वारे साक्षात मोक्ष होतो त्यांनाच मुख्य रूपाने उपदेश आहे. एक अपेक्षेने. दुसऱ्या अपेक्षेने जे पहिल्या गुणस्थानावरती मिथ्यादृष्टी आहेत त्यांना सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष मार्गस्थ करायचा आहे. म्हणून पहिल्या गुणस्थानावरती जीवासाठी मोक्ष मार्गाच्या सुरुवातीसाठी पहिल्या गुणस्थानावरती जीवाला उपदेश आहे. आणि 4थ्या 5व्या 7व्या गुणस्थानावरती जीवाला गौण रूपाने उपदेश आहे. जे अशा 3 प्रकारे त्याचा भेद केला तर मुख्यतः मुनी, त्याच्यानंतर मिथ्यादृष्टी आणि जे सम्यक दृष्टी आहे 4थ्या 5व्या 6व्या 7व्या गुणस्थानावरती त्यांना गौण रूपाने उपदेश आहे. म्हणून एक अपेक्षेने सर्वालाच आहे. म्हणजे त्या भूमिकेच्या अनुसार उपदेश दिला. म्हणजे मुनीला सांगितलं की शरीरापासून भिन्न आहे आणि शरीरामध्ये आहे. आणि आपल्याला काय आहे, तुम्ही शरीर आणि आत्मा एकच आहे असं श्रद्धा ज्ञान करायला सांगितलं का? जी त्यांना जो उपदेश आहे तो जीव सर्व जीवांसाठी तोच उपदेश आहे. पण सांगितलं पुढे, हे योगी कर्म से निबद्ध होने पर भी, देह में रहता होने पर भी, जो कभी सकल कर्म या देहरूप नहीं होता है, तुम उसे ही वास्तव में परमात्मा मानो. म्हणजे हा आत्मा अनादि कालापासून कर्माच्या जरी बांधला गेलेला आहे, जखडला गेलेला आहे आणि देहात राहतो. मग सर्व कर्मरूप नाही होता आहे. मग
ज्ञानावरणादी 8 कर्म, घाती आघाती, त्याचे 148 कर्म प्रकृती, त्याचे उत्तरभेद अनेक प्रकारचे आहेत, पण तो त्यारूप होत नाही. तू म्हणजे कुणा सांगितलं? तू म्हणजे आपण. जे जे वाटतो त्यांनी प्रत्येकाने तुम शब्दाचा अर्थ किंवा यह शब्दाचा अर्थ आपल्यासाठी घ्यायचा आहे, आणि तो वास्तव में परमात्मा आहे, जे तुम्ही देहामध्ये अनादी कालापासून राहत आलेला असताना सुद्धा देह आत्मारूप होत नाही आणि आत्मा देहरूप होत नाही. असं त्याला म्हणलं परमात्मा मानव शब्दाचा अर्थ काय झाला? श्रद्धान कर, ज्ञान कर. मग असं आपल्याला श्रद्धा आणि ज्ञान करण्यासाठी बहिरंगामध्ये त्यागाची आवश्यकता नाही, विशेष ज्ञानाच्या क्षोक्षमाची आवश्यकता नाही. निश्चय आणि व्यवहार, सामान्य रूपाने 2 नयाचं जरी ज्ञान झालं, निश्चय ज्ञाने मी शुद्ध आहे, व्यवहारण्याने मी अशुद्ध आहे. मग व्यवहारण्याचं पोट फार मोठं आहे, पण त्या सर्वाला एक व्यवहारामध्ये गर्भित केलं. मग हे 2 नयाचं ज्ञान करून निश्चय नयने आपला आत्मा देहामध्ये राहत असताना सुद्धा जो जाणतो, पाहतो, सुखदुःखाचं वेदन करतो, तो मी आत्मा आहे. आणि जो जाणत नाही, पाहत नाही, सुखदुःखाचं वेदन करत नाही, तो शरीर मी नाही. बस. म्हणजे एवढं आपणाला श्रद्धांतोपराचं श्रद्धाज्ञान अनुचरण करण्यासाठी सरळ सोपा मार्ग आचरणी दाखवला. मग मुनीला जर होत असतील तर मग तीर्थंकरांना सुद्धा गृहस्थ अवस्थेमध्ये त्यांना शुद्ध आत्म्याचं ध्यान होणार नाही. मग तीर्थंकराचा जीव पूर्व 3 भवापूर्वी तीर्थंकर प्रकृती बांधली. मनुष्यामध्ये तीर्थंकर प्रकृतीचा बंध केला, देवामध्ये गेले, देवातून परत मनुष्य गतीमध्ये आले, आणि मनुष्य गतीमध्ये आल्यानंतर मातेच्या उदरामध्ये 10 महिन्यापर्यंत राहावं लागतं. 10 महिन्याच्या पेक्षा जास्त काळ कोणालाही राहता येत नाही. मग 10वा महिना कुठून? 9 महिने पूर्णला 1 दिवस लागला की 10वा महिना सुरू झाला. पूर्णपर्यंत 10वा महिना आहे. म्हणजे त्याच्या अगोदर जीवाचा जन्म होतो. मग किती काळ गर्भामध्ये राहिली मातेच्या? 10 महिने. मग तिकडे काय त्याला सांगतात? जे जे सम्यक गोष्टी आहेत 4थ्या गुणस्थानामध्ये, मग 4थ्या गुणस्थानामध्ये असणारे सम्यक गोष्टी, त्यांचा एकदा आत्म्याचा अनुभव घेतल्यानंतर दुसरा आत्म्याचा अनुभव घेण्यासाठी जास्तीत जास्त किती काळ जातो? 6 महिने. एकदा आवर्ती सम्यक गोष्टी जीवाने जास्तीत जास्त अनुभव केला, आणि तो परत जास्तीत जास्त किती काळापर्यंत आपल्या शुद्ध आत्म्याचा अनुभव करणार नाही? तर 6 महिने. 6 महिन्यानंतर तो अनुभव नाही केला तर मिथ्यात्वात जातो. मग आता हे गर्भामध्ये आहेत 9 महिने, तर आत्म्याचा अनुभव होणार नाही, ध्यान होणार नाही. मग सम्यक दृष्टी राहिले का मिथ्या दृष्टी? सम्यक दृष्टी आहे की नाही? मग 9 महिने गर्भात राहतात. मग त्याने अनुभव जर नाही केला तर तिथे मिथ्यात्व जात. पण शाहीक सम्यक दृष्टी मिथ्यात्वात जात नाही. मग आता तिथे गर्भात बसले का असं पद्मासन, खडगासन आदी काही घालून, डोळे बिळे उघडून आपण बघतो की नाही गर्भामध्ये बालक कसा असतो? त्याचं डोकं नाभीला टेकलेलं असतं,
आणि आता चंकुड बसतो. मग आता तिथे कुठं आसन आहे त्यांना ध्यानासाठी? फक्त ज्ञानाची पर्याय आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचा विचार करते. म्हणजे तुम्हाला आसन बिसनची त्या ठिकाणी काही आवश्यकता नाही. पण आपण काय करू लागलो, हे सगळं सोडून बहिरंगातल्या आसनावरती जोर दिलं. आसन असणे आवश्यक आहे, त्याचा निषेध नाही, पण सर्वथा त्याच्यावरती जर आपण अवलंबून राहिलो तर मग त्या ठिकाणी काही आपणाला त्याच्यामध्ये काहीही, मग असं ध्यान आसन असेल तर ध्यान होणार आणि असं आसन नसेल तर ध्यान होणार नाही. अंतःकृत केवली, उत्सर्गकृत केवली, त्यांना वरती घेऊन जातात देव, वरनं फेकून देतात, तर ते कोलांट्या मारतच नाही. आता त्यांना ध्यान नाही का? आहे. म्हणजे जे आपण एक कल्पना आपण करून बघतो आणि आपल्याला एक कल्पना थोपली जाते. पण या तुमच्या इथे जिनेंद्र अर्चनामध्ये नीरव निर्जरा सामायिक पाठ आहे अमित गती आचार्यांचा. मग त्यांनी काय सांगितलं? तृण चौकी शील शैल शिखर नहीं आत्मसमाधि के साधन. ते तृण चटयादी, शैल जे धोंडा, शिळा, शिखर समय शिखर जादी, हे आत्मसाधनाचे साधनाचे आसन नाही. संस्तर, पूजा, संघ, सम्मिलन नाही समाधी के साधन. मग जे नाही तुमच्या ध्यानाचे साधन त्याला तुम्ही घेऊन बसला तर कारण मग हे मला होत नाही, म्हणजे मला ध्यान होत नाही. फक्त ज्ञानाचा उपयोग बाहेरच्या विषयाकडून काढून आत्म्याचा विचार करणं हे तिथे करायचं आहे. मग नाही तर तिथे काय झालं, 6 महिने त्यांना ध्यान नाहीतर मिथ्यात्व जाते. महावीराचा जन्म झाला, 9 महिने 10 महिने तर पर्वतावर घेऊन गेले त्यांना. आणि इंद्राला काय विचार आला, या जीवाला दिसतं तर छोटा आणि आदिनाथाचा जीव पाहिला तर एवढा मोठा होता जन्मल्या. मग याला एवढे मोठे 108 कलश कसे सोसतील? असं काय झालं इंद्राला शरीराच्या छोट्या अवस्थेला पाहून तीर्थंकराच्या आत्म्याच्या शक्तीबद्दल संशय झाला. कोणाला झाला? आता तो केवढा बालक आहे. मग एवढ्या बालकाला जर अवधी ज्ञानाने जाणू शकतो पराला, तर मग स्वतःला जाणू शकत नाही का? म्हणजे हे फक्त ज्ञान ज्या विषयाला लक्ष करतं त्याला ध्यान म्हटलं. मग त्याचे शुभ आणि अशुभ 2 भेद होतात. देवगुरु शास्त्र पंचेंद्रियाचे विषय त्याला अशुभ ध्यान म्हटलं आणि स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं ध्यान त्याला शुद्ध ध्यान म्हटलं. मग या पद्धतीने ते जीव जर गर्भामध्ये अनुभव करतात आणि 7व्या महिन्यात बाळकाचे अंग उपांग तयार होतात. गर्भामध्ये आलेला बालक अंग उपांगाची रचना कितव्या महिन्यात होते? सुरुवात होते नुसतं अंकुर फुटायला थोडे 7व्या महिन्यामध्ये पूर्ण होतात. जे 6 महिन्यापर्यंत तिथे अंग उपांग पण नव्हते, मग तरीसुद्धा ते ध्यान आत्म्याचा अनुभव करू शकते होते. जे तुमच्या शरीराच्या अंग उपांगाची पूर्णता झाली का न झाली याला नियम नाही. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा विषय कुणाला केलेला याच्यावरती अवलंबून आहे. हे जे मूळ सिद्धांत आहे म्हणजे त्याला तुम्ही मूळ सत्य सांगा की ध्यान प्रत्येक व्यक्ती प्रति समयाला ध्यान करतच आहे.
म्हणून ध्यान करायचं आहे हे त्याच्या बुद्धीवरून काढून टाका. काय करायचं आहे? ध्यानस्थच आहात. पत्नी नवीन लग्न झालं, गावाला गेले, ध्यान चालू आहे का नाही? काय करतो? तर एकासन बसला, खडगासन, डोळे बंद करून बसला, करता काय? फक्त आपल्या ज्ञानामध्ये पत्नीला ने बनवतो. आपली ज्ञान पर्याय त्या पत्नीला विषय बनवते, पत्नी पतीला विषय बनवते. समोर कुठं आहेत? याचाच अर्थ काय झाला? ज्ञान ज्या विषयाला लक्ष करतं त्याचं नाव ध्यान आहे. मग ज्ञानाला, आपल्या स्वतःच्या आत्म्याला ध्यान करण्यासाठी अंग उपांगाची आवश्यकता आहे का? पूर्णतेची आवश्यकता आहे का? नाही. बस एवढा सोपा सर्व मार्ग आहे. पण याला काय करून टाकलं? कठीण करून टाकलं. आम्हालाच होत नाही तर तुम्हाला कुठलं होणार? मग समोरला व्यक्ती काय म्हणतो? साधू झाले, शुल्लक झाले, ऐलक झाले, ब्रह्मचारी झाले, ज्ञानी झाले, मग त्यांना होत नाही तर आम्हाला तर होतच नाही, आपण बाहेर पळून गेलो. म्हणून तिथे सांगा, सगळ्याला सुलभ आहे. जाणणारी ज्ञान पर्याय आपलीच आहे आणि जाणवीत येणारा आपला आपला आतच आहे, बाहेर काही नाही. फक्त ज्ञानाची पर्याय बाहेर जात होते, तीच ज्ञानाची पर्याय स्वभावाचा विचार करा. त्या ठिकाणी अल्पक्षण मात्र ध्यान झालेलं आहे. म्हणून आचार्य सांगितले की असा परमात्मा तुम्ही, आचार्य सांगितलं तर तुम म्हटलं तर आपण पण असा करा. अनुत्तरित अर्थभूत व्यवहार नाही. मी आत्ता माझ्या शरीरामध्ये माझा आत्मा आहे, तो नाही 100% व्यवहार, 100% व्यवहार सत्य आहे. सिद्ध भगवान जसे देहाने सर्वथा रहित आहेत, पर्याय दृष्टी नाही, द्रव्य दृष्टीने देहाने रहित आहे, तसे आपण आहोत का? नाही. जे अनुत्तरित अर्थभूत वारणेने आपण आपल्या देहामध्ये आहोत. व्यवहारण्याला 100% सत्य स्वीकार करा, पण निश्चयनयाने त्याच्यात राहत असताना सुद्धा माझा आत्मा कर्म देहरूप नाही, एवढं आपल्याला विचार श्रद्धान करायला काही बाधा आहे का? दूध आपण दूध घेतो, तापवतो, करतो, त्याचा वापर करतो. मग उद्या आजचं दूध उद्या संपून जातं. उद्या दूध संपल्यानंतर दुधासंगट पात्र पण संपून गेलं का? संपलं. दूध संपलं की पात्र पण संपलं नाही. दूध संपलं तरी पात्र आहे. तसे कर्म गेले, शरीर गेले तरी आत्मा राहणार आहे. जी वस्तू अकृत्रिम आहे, कोणी बनवलं नाही, ज्याला सुरुवात नाही, त्याचा कधी नाश होणार नाही. मग तसं सिद्धांत प्रवेशिकेमध्ये पहिला प्रश्न काय? आरतीजी, विश्व कशाला म्हणतात? उत्तर काय दिलं? 6 द्रव्याच्या समूहाला विश्व म्हणतात. स्वयंभू आहे, अनादि अनिधन आहे, कोणी उत्पन्न केलं नाही, कोणी नाश करणारा. मग आता त्याच्यात 6 द्रव्यामध्ये जीव आपण आलो का नाही? आलं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. 6 द्रव्य अनादि अनिधन स्वयंभू आहे. दुसरा प्रश्न, सिद्धांत प्रवेश कसे माहीत आहे का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते दुसरा प्रश्न तयार होतो. दुसरा प्रश्न काय सांगितला? द्रव्य कशा म्हणतात? ते उत्तर काय दिलं? गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. तिसरा प्रश्न, गुण कशात म्हणतात? द्रव्याच्या सर्व भागात, सर्व अवस्थेत राहतात, त्याला गुण म्हणतात. एक सहभू आहेत, अक्रम आहेत, युगपत आहेत.
सिद्धांत प्रवेशिका बराबर करा, पुढचे सगळे ग्रंथ समजतात. ती पाया ABCD. चौथी व्याख्या काय केली? चौथा विश्व द्रव्य गुण, चौथा पर्याय. पर्याय कशाने म्हटलं? गुणांच्या विकाराला पर्याय म्हणतात. एक. दुसरं पर्याय विशेष आहे, क्रमभावी आहे, जे गुणाच्या विरुद्ध सांगितलं. क्रमभावी विशेष राहतात, कार्य आहे. मग यामध्ये विश्वामध्ये आपण एक द्रव्य आहोत, आपण गुण आहेत, आपले पर्याय. मग पहिल्यांदा तुमचीच ओळख करून दिली की नाही प्रवेशिकेमध्ये? पण आपण काय केलं, एक विषयात ते कोणतं द्रव्य आहे त्याची चर्चा आहे. हे सिद्धांत प्रवेशिकाचे प्रश्न वाचून मला जीवनामध्ये उपयोग काय आहे? संग्रह नयाने 6 द्रव्य अनादि अनिधन आहेत. नैगम संग्रह व्यवहार सूत्र शब्द समजरूढ एवंभूत नया. संग्रह नयाने 6 द्रव्य अनादि अनंत आहे. व्यवहारण्याची व्याख्या, संग्रहण्याची व्याख्या. संग्रहणय कुणाला म्हणायचं? भेद न करता सर्वाला अभेद रूपाने ग्रहण करतो तो संग्रहणय. आपण इथे सगळे स्वाध्याय करतो. संग्रहणयाने कोण आहेत? आपण सर्वजण मनुष्य. मग संग्रहणयाने सगळे मनुष्य आहात. व्यवहारण्याने भेद झाला की नाही? एका द्रव्यामध्ये भेद होतो का 2 द्रव्यात होतो? संग्रहणयामध्ये सगळे द्रव्य घेतले, व्यवहारण्यामध्ये भेद केला. मग पुन्हा आपल्यातच व्हायचा भेद का दुसऱ्यामध्ये होत आहे? संग्रहणयामध्ये मीच आहे आणि व्यवहारण्यामध्ये मलाच वेगळं करायचं आहे. ही एवढी सिद्धांत प्रवेशिका व्यवस्थिशीर महाराजांनी शिकवली. प्रत्येक प्रश्नाचा जीवनामध्ये उपयोग काय आहे आणि ती सिद्धांत प्रवेशिका मी शिकवली. अमृतापाशी त्याचे प्रश्न उत्तर आहेत. एकाने छापाचं ठरलं आहे, काही त्यांनी जमा केलीच रक्कम, तर बाकी नंतर होईल. ती झाल्यानंतर तुम्हाला सगळ्याला फुकट मिळेल. त्यांनी मला सांगितलं, आम्ही तुम्हाला पुस्तक छापून देतो, तुम्ही काही विक्री करा आणि तुम्हाला घ्या, बाकी फुकट. सगळ्याला फुकट वाटायचे. हे प्रत्येक प्रश्नाचा जीवनामध्ये उपयोग काय आहे? तेथे 250 पानं झालेत. 366 प्रश्नाचे 250 पानाचं पुस्तक होईल. म्हणजे त्या वहीमध्ये 250 पानं झालेत. जी एवढी सुव्यवस्थिशीर प्रत्येक प्रश्नाचा जीवनामध्ये उपयोग काय आहे? मग तसंही ते भावार्थ, तसंही ते आपल्यालासुद्धा आपला आत्मा या ठिकाणी राहत असतानासुद्धा निश्चय नाही आणि मी शरीर रूप नाही, मी वेगळाच आहे, हे तुम्ही मानामध्ये श्रद्धान करा. टीकार्थ. हे योगी, जो यह आत्मा यद्यपि कर्मों से बंधा है और देह में रहता भी है, तथापि कभी देह रूप नहीं होता, उसी को तुम परमात्मा निश्चय से जानो. मग या देहामध्ये राहत असताना सुद्धा हा आत्मा कर्माने बांधला असताना सुद्धा देहरूप होत नाही. कालेबाबी तुमच्या घरात बाई भांड्याला येते का? येते. तुम्ही तिला स्वच्छ भांडी धुवायला देता का नाही? दररोज स्वयंपाक केलेले घेता. मग ती बाई काय करते? ती भांड्याला भेटलं तर काय करते? ती बाई त्या भांड्याला भेटलं तर भांड्याचा स्वच्छ स्वभाव पाहते. काय पाहते? मलिन अवस्थेमध्ये भांड्याचा स्वभाव स्वच्छ आहे, हे पहिले श्रद्धा ज्ञान आहे. मग स्वभाव स्वच्छ आहे म्हणून घातल्यानंतर निघाले का कसे झाले? मग त्या बाईची दररोज श्रद्धा काय आहे? भांडे स्वच्छ आहे. ज्यांच्या घरी मशीन नाही, बाई धुते. तिला इस्त्री स्टॉरचे कपडे टाकता का मळल्याले? मग ती काय जाणते? कापडाचा स्वभाव निर्मल आहे, माती बाहेरून बसलेली आहे, घाम आणि माती चिटकलेली आहे, जी
आलेली आहे ती, आणि जो वस्त्र हे सगळे आपल्या आत्म्याला दाखवणारे दिसतात त्या दररोज घरात. पण आपण शिकलं तर मग तसंही ते आचार्य सांगतात, या शरीरामध्ये राहत असताना सुद्धा तू आत्मा शरीररूप नाही, शरीर आत्मारूप होत नाही. आत्ता आपण या ठिकाणी बसलेले आहोत. आत्ता आपल्या सगळ्याचे परिणाम स्थूल रूपाने पुण्याचे आहेत का पापाचे आहेत? पुण्याचे आहेत. मग आता इथे बसलो, मंदिरमध्ये स्वाध्याय करतो, पुण्याचा उदय पूर्वीचा चालू आहे का नाही? मग ते पुण्याचा उदय निघून गेला का राहिला? तुम्ही गेला का, संपला का? तुम्ही पूर्वीचे बांधलेले कर्म निघून चालले, तुम्ही संपला नाही. नवीन कर्म बांधता का नाही? मग का तुम्ही नष्ट झाला का? किती सोपं आहे जिनवाणी, सरळ सोपी, कठीण नाही. फक्त त्याच्यातून आपण कशा पद्धतीने ग्रहण करा. मग तुम्हाला सांगितलं का आत्मा शरीर नाही, शरीर आत्मा नाही. आता घरी गेल्यानंतर नाश्ता चहा पाणी करू नका, पाणी पिऊ नका, सरबत काही खाऊ नका, सांगितलं का? हे करा की जाऊन तुम्हाला, कुठं नको म्हणतो. हे करत असताना सुद्धा तो मी नव्हेच. आता आत्रेचा नाटक करतात नाही, तो मी नव्हे, तसंच तो मी नव्हेच म्हणा की. श्रद्धेने, ज्ञानाने, बरेच चारित्र्याने क्रिया होते, पाप बांधलं जातं, पुण्य बांधलं जातं. पण ते पाप आणि पुण्य कर्म संकेश्वर कुणाला बांधणार? मला. पुण्य आणि पाप परिणाम केल्यानंतर बांधणार का नाही? आणि पुण्य पाप परिणाम नाही केलं तर मीच पुण्य पाप करतो तर कर्म बांधतात. मी जर शुद्ध भाव केला तर कर्म बांधणार आहेत का? कर्म बेचारे कोण, भूल मेरी अधिक आहे. मग जिथे जो भूल करतो त्याच्या सुधरा, आणि जे चूक करत नाही आपण त्याला सुधारायला चाललो तर काही चालणार. उद्याच्याला आपले जो शास्त्रबंध आहे, उद्याच्या कुंतलगिरीला जायचा महाराजांचा प्रवेश होणार आहे. तर ट्रस्टीने काय सांगितलं, उद्याच्याला आपल्याला जायचं, तर उद्या एक दिवस शास्त्रबंध आहे, परवा दिवशी परत आपलं सुरू राहील. हो. विशुद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. चैतन्य नियत अमूर्ती असंख्यात प्रदेशी ज्ञान शरीर मात्र निज शुद्धात्म द्रव्य आहे. औदारिक शरीर रहित आहे. औदारिक शरीर अंग उपांग रहित आहे. हा मी वैक्रियक शरीर रहित आहे. वैक्रिक शरीर अंग उपांग रहित आहे. म्हणून आकलंक आचार्यांनी स्वरूप संबोधनमध्ये सांगितलं, मी देह नाही, हस्त नाही, पाद नाही, छाती नाही, पोट नाही, पाठ नाही. या अंग उपांगाने रहित, वैक्रिक शरीराने रहित मी शुद्ध आत्मा आहे. हा मी आहारक शरीर रहित आहे. आहार शरीर अंग उपांग रहित आहे. हा मी तैजेस शरीर रहित आहे. तैजेस शरीर अंग उपांग रहित आहे. हा मी कार्माण शरीर रहित आहे. कार्माण शरीराला
अंग उपांग नाही तस असा मी पंच शरीराने रहित शुद्ध पंचम पारणामिक भाव स्वरूप ज्ञान मात्र शरीर स्वरूप शुद्धात्म द्रव्य आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. शांति शांति शांति. रिसर्च. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितव्वताहुनं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितव्वताहुनं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितव्वताहुनं.